तर उमरोळा आपण करतोय पांचाळ लोकांची खासियत आणि बोंबलाचाच आहे तो पण पदार्थ. तर साहित्य लिहून घ्या. कापलेले बोंबील, तांदळाची कणी, कांदा, नारळ, कोथिंबीर, हळद, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं वाटण, 5 मसाला, तेल आणि मीठ. आपण जे साहित्य बघितलं तर त्याचे आपण आता 2 भाग केलेले आहेत आणि बोंबील आपण काढून घेतलेले आहेत ज्याला मॅरिनेशन. बोंबील ते पण मध्ये कापलेले जस्ट तुकडे. जस्ट तुकडे. हे काय काय वाटण आहे? लसूण आहे, मिरची आणि कोथिंबीर. लसूण, मिरची, कोथिंबीर. हळद अर्धा चमचा. सेपरेट मग आपण तिखट नाही घालायचं ना? ह्याच्यात आहेच तिखट. हो, याच्यात तिखट आहे. प्लस मिरची पण घेतली. हो, मिरची आहे आणि मीठ. बोंबल्याला आपण मसाला लावून घेतलेला आहे आणि आता हे तुम्ही काय जे म्हणाल होतात कांदा. आता मला एक आधी सांगा की हे कणी कशी केलीत तुम्ही? साधी तांदळाची जी कणी मिळते ना ती धुवून थोडी वाळवली आहे मी आणि त्याला भाजून घेतले म्हणजे खमंग होते ही डिश. म्हणजे आता काय करायचं? कांदा घेऊया आधी. 2 मोठे कांदे घेतले. अच्छा. आणि अर्धा वाटी नारळाचं खोबरं. ह्याच्यात वाटण काहीच नाही आहे, डायरेक्ट. कोथिंबीर. हळद. मसाला 2 चमचे. मीठ. आणि हे सगळं कुस्करून घ्यायचं असं. कोशिंबीर झाली आपली ना, कांद्याची कोशिंबीर. तेल ह्याच्यात घालायचं. त्याच्यानंतर ही जी कणी आहे ती पूर्ण ह्याच्यात. हो, ह्याच्यातच. आता हे जे आपण बोंबील आहे मसाला लावलेला ते सुद्धा यात ऍड करायचे. आई ग, सॉलिड आहे. आपण जे सगळं एकत्र केलेलं आहे, तांदूळाची कणी, कांदा, खोबरं, मसाला लावलेला बोंबील, ते हे मिश्रण. आणि आता तेल नाहीच आहे. मागाशी मी बोलले सॉरी, म्हणून नाही, या रेसिपीला थोडंच तेल म्हणजे. अच्छा, ओके, ठीक आहे. तर आता हे आपण आणि ह्याच्यात थोडंसंच पाणी घालायचं, जास्त पाणी नाही घालायचं. कणी आहे म्हणजे शिजेल लवकर. आणि भाजून घेतली ना आपण ती. आणि बोंबलाला आणि कांद्याला तसं पाणी सुटतं. हे आपला उपमा वगैरे आपण करतो ना साधा, तसं हे लोक तांदळाचा उपमा आहे हा आणि त्याच्यात बोंबील घातलेत. मला ते नॉन व्हेजिटेरियन लोकांचं नेहमी तेच कौतुक वाटते की ते कशातही मासे घालून खाऊ शकतो. तर हे उमरोळं करण्यासाठी आम्ही काय काय साहित्य घेतलं होतं, प्रोसिजर काय काय केली होती, हे सगळं नीट एकदा लिहून घ्या. बोंबलाचं उमरोळं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोंबील, तांदळाची भाजलेली कणी, कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर, हळद, कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पेस्ट, 5 मसाला, तेल आणि मीठ. कृती: भिजवलेल्या तांदळाच्या कण्या वाळवून त्या भाजून घ्याव्यात. एका बाउलमध्ये बोंबील घेऊन मिरची, लसूण, कोथिंबीर पेस्ट, हळद, 5 मसाला आणि मीठ घालून बोंबील मॅरिनेट करून घ्यावेत. दुसऱ्या बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर, हळद, 5 मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये तेल, भाजलेल्या तांदळाच्या कण्या आणि मॅरिनेट केलेले बोंबील घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे मिश्रण घालावं. थोडंसं पाणी घालून उमरोळं वाफवून घ्यावं.